तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या पत्नीला देण्याचा शब्द माजी खासदार संजय पाटील यांनी दिला। मात्र त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी 5 कोटी रुपयांना विकली व बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली, अशी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। आम्ही सगळ्यांनी मिळून विधानसभेला ज्या काही भूमिका घेतल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सगळ्यांच्या समोर खासदार संजय काकांनी तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी तुम्ही लढायची आहे अशा पद्धतीचं ठरलेलं असताना, सगळ्यांच्या समोर शब्द दिलेला असताना शेवटपर्यंत सगळं पॅनेल तयार करेपर्यंत आघाडीच्या माध्यमातून जे पॅनेल केलं ते आहे आम्ही दोघांनी मिळून केलं आणि पॅनेल करत असताना सुद्धा त्यांच्या मनातलं कपट कधी बाहेर येऊन दिलं नाही। शेवटपर्यंत निवडणुकीचा अर्ज भरायच्या 2 वाजेपर्यंत त्यांनी गाफील ठेवलं, फसवणुकीची भूमिका घेतली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अर्थकारण करून जवळजवळ 5 कोटी रुपये घेऊन तिने या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी तासगावची ही विकलेली आहे आणि अशा पद्धतीचं कपट संजय काका करतील असं आम्हाला वाटलं नाही। शेवटच्या दिवशी 2 वाजेपर्यंत ते माझ्या घरात बसले आणि खोट्या माहिती किंवा आपण अजून फायनल केलेलं नाही, 10 मिनिटात आपण फायनल करू, अजून फायनल झालेलं नाही, अशा पद्धतीच्या भूमिका आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून ही उमेदवारी त्यांनी दिली।